कपीत जम्बो फलचारि भक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। हरि हरि रामकृष्ण हरे हरे जय राम रूप पाहता रोज सुख झाले वो सावरे सुख झाले वो सावरे सुख झाले वो सावरे रूप पाहता रोज सुख झाले वो सावरे सुख झाले वो सावरे सुख झाले वो सावरे रूप पाहता Hare Rama
माझी जीवे आवडे माझी जीवे आवडे माझी जीवे आवडे संत समागम रोकडे 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 चिदावे कृपादाना चिदावे कृपादाना चिदावे कृपादाना चिदावे कृपादानो कृपाळु नारायण कृपाळु नारायण कृपाळु नारायण कृपाळु नारायण कृपाळु नारायण एका जनार्दने एका जनार्दने मनवेदास कीर्तन आपली पहिली चाल हरिभक्त
महाराज
माझी जीवी आवडे, माझी जीवी आवडे, संत समागम रोकडे, हेची द्यावे कृपादान, हेची द्यावे कृपादान, कृपाळू तू नारायण. एका जनार्दनी म्हणविता दास, एका जनार्दनी म्हणविता दास, त्याची आस पुरवावी, हेची द्यावे कृपादान, तू कृपाळू नारायण. विठ्ठला माझी जीवी आवडे, संत समागम रोकडे, त्यांची मुलगी हरवली. हेचे द्यावे कृपादान, तू कृपाळू नारायण. पांडुरंगा करू कोणाची मुलगी हरवली? दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभ पावन झालो चराचरी. विठ्ठला झाले सगळे देव. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये संत गोदावरीने दिलेलं एक सुंदर रत्न, महाराष्ट्राचे खरे नाथ, ज्यांचं साहित्य विपुल आहे, ज्यांच्या साहित्याची मोहनी अमेरिकेला पडली, ज्यांचं साहित्य 7 समुद्राच्या पलीकडे गेलं, संत ज्ञानदेवांचे अवतार समजले जाणारे पैठण निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, मागणीपर प्रकरणातील हा छोटासा पण अर्थ मोठा गहन असलेला 3 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला कारण जीवनामध्ये प्रत्येकाची आवड आहे ना. आता सिन्नर तालुक्यामध्ये किती लोकसंख्या आहे? किती आहे? माहीत आकडा नसला की भरपूर म्हणायचं, म्हणजे काही घेणं देणं. 6 लाख, मला वाटतं जास्त असेल, तर ठीक आहे, विपुल आहे, भरपूर आहे असं म्हणू, कारण मलाही माहित नाही. त्यामुळे सिन्नर तालुक्यामधली एवढी लोकसंख्या आहे, परंतु कीर्तनाला किती लोक आहेत? जास्तीत जास्त 3000, 3500, 4000. कारण मला अंदाज चांगला करता येतो.
म्हणून पण एवढ्या लोकांची आवड आहे, एवढे 6-7 लाख पब्लिक असेल, पण एवढ्यापैकी फक्त 4 ते 5 हजार लोकांनीच कीर्तनात यावं असं काही नियम आहे का? पंडित महाराज सांगतात, माझी जीवी आवडे संत समागम रोकडे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला काय आवडत असेल तर संतांचा समागम आवडत असेल. माझ्या जीवनामध्ये जर काही आवडत असेल तर काय, माझी जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुढी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या जीवाची आवड आहे, मला पंढरपूरला गुढी न्यावं लागते. वारकरी संप्रदायाची पताका घेऊन मी पंढरपूरला जातो. कोणाची? वारकरी संप्रदाय. ज्ञानेश्वर महाराजांची आवड वेगळी आहे, नामदेव महाराजांची आवड वेगळी आहे, तुकाराम महाराजांची आवड वेगळी आहे. नवे नवे मित्रांनो, हे जे सगळे संत आहेत ना, आवड वेगळी आहे म्हणण्यापेक्षा आवड एकच आहे, पण परिहार थोडासा त्याने वेगळा दिलेला आहे. कुणाला भगवंताचं चरण आवडतं, कुणाला तीर्थयात्रा करायला आवडते, तर कुणाला देव आवडत नाही असं म्हणेल का? पण देवापेक्षा जास्त संत आवडतात. जगद्गुरु तुकोबार आहे का? देवाला सांगितलं, देवा तू किती वेळ भेटशील, मला भेटशील, दर्शन देशील आणि निघून जाशील. मग काय, अरे बाबा मला तू नकोयस, पण तू ज्यांच्या हृदयामध्ये रात्रंदिवस सदा नेहमीच वास करत असतोस, अशांची मला संगती दे. संत समागमे देवा वसे चित्ती, देवा वसे चित्ती. प्रत्येकाच्या मनाची आवड निराळी का नाही? आता इथे जर एखादी नटी आली असते समजा, एखादा इथे जर तमाशा असता समजा, तर त्यांची आवड करणारे लोक वेगळे आहेत का नाही? तुम्ही सोडून सगळे. का? कारण त्यांच्या जीवाला ते आवडतं. प्रत्येकाच्या जीवाची आवडी वेगळी. पण तुकोबाराय म्हणतात, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते म्हणा. म्हणा हे म्हणा, मला हे आवडतं रे, कारण मन आहे ना कोणाच्याच ताब्यात नाहीये. आज काय आहे? एकादशी. एकावर एक म्हणजे एकादशी. एकादशीचा मुख्य अर्थ काय? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5 5 10 आणि 11व ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. वासना आहे. 11व हे मन आहे. आणि या 11 इंद्रियांनी जो देवाजवळ वास करतो, देवाजवळ राहतो, त्याचं नाव आहे एकादशीचा उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ 11 इंद्रियांनी 24 तास राहणे म्हणजे एकादशीचा उपवास करणे. नाहीतर मला सांगा, जीवनामध्ये सत्कर्म घडलं, आज पवित्र एकादशी आहे, तुम्ही म्हटले मग आजच पवित्र एकादशी आहे का, इतर नाही का? म्हणजे प्रत्येक एकादशी पवित्र का आहे? सगळ्या तिथींपेक्षा एकादशीचं महत्व आमच्या संतांनी गायलेलं आहे. गंमत मध्ये सांगतो, दिवसभर चर पण एकादशी कर, अशी एक
अडाणी महिलांची मान आहे. दिवसभर चर म्हणजे काही, तो साबुदाणा खा, तो वडे खा, काय ते बगरीची भाकरी खा, केळीची भाकरी खा, शिंगाड्याचा शिरा खा बाबा, नाही तर काही खा, पण एकादशी कर. कारण एकादशी पवित्र तिथी आहे आणि एकादशीच्या दिवशी भगवंताकडे मागणं मागायचं आहे. कारण तुमच्या सप्ताहातला हा 7वा दिवस आहे आणि 7 दिवसाच्या पुढे मित्रांनो 8वा दिवस आयुष्यात कधीच नसतो. योग वासिष्ठामध्ये ज्ञानाच्या सुद्धा 7 पायऱ्या आहेत. तसं 7 दिवस अतिशय महत्वाचा आहे. 7वा दिवस, कारण असं जे काही माणसं म्हणतात ना 8व्या दिवशी भेटू आपण, खोटं आहे. 8वा दिवस उगवतच नाही. का उगवत नाही? तर तुम्ही बघा, विचार करा. सोमवार कुठल्याही वारापासून धरा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार 7, आणि परत मग कितवा दिवस आला? तो पहिलाच दिवस आला ना. मग पहिल्या दिवशी म्हणजे 7 दिवसच, म्हणून सप्ताह, म्हणजे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये म्हणून सप्ताह आहे, म्हणजे 7वा दिवस. मग 8व्याचा पुन्हा सुरुवात व्हावी, कारण ती संपू नये म्हणून पुन्हा भगवंताचं वर्णन काला 8वा दिवस. बरोबर का? म्हणजे म्हणून मित्रांनो 7 दिवस तुम्ही भगवंताच्या चरणाशी राहिलात, तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ काढून इथे दिला. कारण समयाला खूप मधले आनंदात गेले आणि मग देवा आता मला घरी जायचंय, मग तुझ्याकडे काय मागणं मागू रे? तर काही जणांचं मागणं वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं मागणं वेगवेगळं असतं मित्रांनो. कारण बघा, संसारिक आणि व्यावहारिक लोकांचं मागणं थोडं वेगळं आहे, संतांचं मागणं थोडं वेगळं आहे, दैत्यांचं मागणं थोडं वेगळं आहे, राक्षसांचं मागणं वेगळं आहे का? आता रावणाने देवाकडे मागितलं, भगवान शंकराकडे, राक्षस. आणि रावणासारख्या राक्षसाने काय मागावं देवाकडे? एक तर रावण भगवान शंकराची तपश्चर्या करणारे, रावणासारखी भगवान शंकराची तपश्चर्या कोणी केली नाही. का केली नाही? कारण आपल्या अंगावरच्या शिरा काढून, नाडी त्या काढून त्याची तार केली, त्याचा विना केला आणि तो विना करून भगवान शंकराची स्तुती गाऊ लागले. जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले जलेवलम विलंबितम भुजंग तुंग मालिका डम 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 निनाद डमर्वयम चकार चंड तांडवम तुनो तुनो शिवो शिवम जटाकटा संभ्रम ब्रह्म निलिप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्तनी धग 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 ज्वर ललाटपट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणम मम. भगवान शंकरा प्रसन्न झाले आणि भगवान शिव प्रसन्न झाल्यानंतर मित्रांनो काय मागायचं? रावणाची आई कैकशी रोज 1,00,000 लिंग करत होती, शिवलिंग, आणि रोज 1,00,000 शिवलिंग केल्यानंतर त्या शिवलिंगाची पूजा करत होती. शिवलिंगाची ज्यावेळेस कैकशी पूजा करत होती त्यावेळेस कैकशी जर ती पूजा सिद्ध झाली असती तर रावण कधीही हरले नसते. म्हणून देवता सुद्धा सत्कर्मामध्ये विघ्न आणतात. म्हणून पहिल्यांदा आपल्याकडे यज्ञ असेल तरी देवतांना आव्हान असतं, देवतांचं पूजन असतं. हवन असलं तरी इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, कुबेराय स्वाहा. म्हणजे काय असतं? अरे पहिल्यांदा देवतांसाठी स्तवन केलं. देवता विघ्न आणतात
कारण देवतेला सहन होत नाही आपल्यापेक्षा जर भक्त कोणी पुढे गेला तर. म्हणून देवता विघ्न आणत असतात. म्हणून रावणाच्या आईच्या कैकसीची पूजा सिद्ध होऊ दिली नाही. देवताने विघ्न आणलं, तिचे लिंग सगळे फेकून दिले समुद्रामध्ये. आणि ज्या वेळेस लिंग फेकून दिल्यानंतर रावणाची आई कैकसी रडू लागली, माझ्या पूजेमध्ये भंग झाला. आणि ज्या अर्थी माझ्या पूजेमध्ये भंग झाला असेल त्या अर्थी मला आता काही जीवन जगायचं नाही. रडत बसली. पण रावणासारखा पुत्र असेल तर सांगितलं, आई हे शिवलिंग काय करते, याच्यात प्राण ओतावं लागत असेल तुला, मी साक्षात भगवान शंकराचं आत्मलिंग आणून देतो तुला. रावणाने आत्मलिंग आणून देण्याची प्रतिज्ञा केली आईला. का पुत्र असावा तसा, त्रिलोकी त्याचा झेंडा. अरे त्रिलोकामध्येच त्याचा आजही झेंडा आहे. मग का पुत्र आहे? श्रीमद भागवतामध्ये सांगितलं पुत्राचे प्रकार. कसा पुत्र पाहिजे? शत्रुपुत्र, ऋणानुबंधी पुत्र, उदासीन पुत्र आणि चौथा सेवक पुत्र. 4 प्रकार आहेत पुत्राचे. जो पुत्र शत्रुपुत्र आहे, मित्रांनो ऐका, शत्रुपुत्र हा आपल्या आई बापाचं अजिबात ऐकत नाही, घरातल्या कुठल्याही माणसाचं ऐकत नाही. बाप जे म्हणेल त्याच्या उलट करत असतो, आई जे म्हणत असते त्याच्या उलट करत असतो. जी गोष्ट घरचे म्हणतात त्याच्या विरुद्ध करत असतो. समजायचं तो कोण आहे? पुत्र आहे आपला, पण शत्रू आहे. पूर्वजन्मीचा तो शत्रू आहे. म्हणून पुत्र रूपाने जन्माला आला. आणि पुत्र रूपाने जन्माला आला की तुम्हाला काही करता येत नाही, पोटचा गोळा आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात 11व्या अध्यायामध्ये, पुत्राचे अपराध म्हणजे पुत्राचे अपराध साहे पिता, म्हणजे पुत्राचे अपराध पिता सहन करतो. पोराने कितीही गुन्हा करू द्या, बाप माफ करतो. करता की नाही? तो बाप असतो. बाप तो असतो जो माफ करत असतो. कारण ज्ञानेश्वरांचं प्रमाण आहे, माझं नाही. म्हणजे पुत्राचे अपराध झाले तरी बाप सहन करतो, कारण तो पुत्र आहे ना. पू म्हणजे नरक आणि त्र म्हणजे तारणारा. पुत्राची व्याख्या आहे की पुत्र म्हणजे नरकातून आई बापाला तारत असतो, त्याचं नाव पुत्र आहे. म्हणून पुत्राचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तो शत्रुपुत्र आहे, तो कधी तुम्हाला तारू शकत नाही. म्हणून शत्रुपुत्र. दुसरा आहे, लक्षात येते तुमच्या माताजी, दुसरा पुत्र आहे ऋणानुबंधी पुत्र. जोपर्यंत आई वडिलांचे आपल्यावर ऋण आहेत तोपर्यंत तो सेवा करत असतो. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं तुम्हाला. श्रीमद भागवतामध्ये नारद हा दाशीपुत्र होता ना, आणि ज्या अर्थी नारद दाशीपुत्र होता त्या अर्थी नारदाला जेव्हा संत मंडळीने सांगितलं की हरिदास, तू आता हरिदासाने, म्हणजे त्याचं नाव दाशीपुत्र असताना संतांनी हरिदास नाव ठेवलं. आणि हरिदास ठेवल्यानंतर ते हरिदास त्यांना असं म्हणत होते बघा, हरिदास म्हणत होते, संतांनो 4 महिने तुम्ही आमच्याकडे चातुर्मास केला, पण आम्हाला तुमच्यासोबत येऊ द्या. त्याने सांगितलं, बाळा तुला यायचं नाही, कारण की तुझ्या आईचं तुझ्यावर ऋण आहे. जोपर्यंत तुझ्या आई वडिलाचं ऋण आहे तोपर्यंत आम्हाला तुला सोबत घेऊन जाता येणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तेव्हा नारदाला सांगितलं होतं, हरिदासाला सांगितलं होतं संतांनी की तू ऋणानुबंधी पुत्र आहेस, म्हणजे आईचं ऋण तोपर्यंत तुझ्याजवळ आहे तोपर्यंत तुला येता येणार नाही. मग म्हणले केव्हा येऊ? म्हणे आईच्या ऋणातून तू मुक्त होशील. अहो गावाचं ऋण आहे, देशाचं ऋण आहे, राज्याचं ऋण आहे, तालुक्याचं ऋण आहे आणि संतांचं ऋण आहे. ऋणातून मुक्त, कुटुंबाचं ऋण आहे, तुमच्या घराण्याचं ऋण आहे, ते सगळं फेडावं लागतं पुत्राला. म्हणून त्याने सांगितलं तू ऋणानुबंधी पुत्र आहेस. म्हणून तो ऋणानुबंधी पुत्र हरिदास होता. त्याच्या आईला गठ्ठ्यामध्ये साप चावला, त्याची आई मरून गेली. पुन्हा नंतर हरिदास नारद झाले. इथपर्यंत भक्ती झाली. मी फक्त मला एवढं सांगायचंय, कारण मी एका मुद्द्याला जर साईडला गेलो ना तर 12 वाजल्याशिवाय तर राहणार नाही नक्कीच. आणि आज 12 वाजवायचेच आहे, जागर आहे.
म्हणून मित्रांनो, दुसरा पुत्र आहे ऋणानुबंधी, लक्षात आला आता. तिसरा पुत्र आहे उदासीन पुत्र. आता उदासीन पुत्र म्हणजे तो काय उदास बसत असेल का असा? मग काय करत असेल? उदासीन शब्दाचा अर्थ काय? अरे उदासीन पुत्र म्हणजे कोण? तर उदासीन पुत्र तो आहे जोपर्यंत घरामध्ये भिंगरी येत नाही. वा, कळलं की हो तुम्हाला लगेच? कारण भिंगरी कळली म्हणजे तुम्हाला माहिती, कारण भिंगरी बांधलेला माणूस कधीही घरात थांबत. म्हणजे भिंगरी कळतं ना, कळली ना तुम्हाला? तिकडे कळली नाही वाटतं पाठीमागे. त्यामुळे आम्ही हसलो पण तुमच्यापर्यंत आवाज नाही पोहोचला ना. म्हणजे आई वडिलांची सेवा जोपर्यंत ती भिंगरी येत नाही, म्हणजे पत्नी येत नाही, तोपर्यंत आई वडिलांची परिपूर्ण सेवा करतो. आई तुझ्याशिवाय मला जेवण जात नाही, आई तुझ्याशिवाय मला झोप लागत नाही, बाबा तुमचं रोज दर्शन पाहिजे. पण भिंगरी आली की परिणाम झाला. कारण तिचं नावच काय? मी पुण्यामध्ये जेव्हा PhD करत होतो ना, त्यावेळेस पुण्यामधल्या लोकांच्या पायामध्ये भिंगरीच बांधलेली असते सारखी. वेळच नाही हो, कोण राहतं पुण्यात? अगदी वा सर आहे का नाही? सारखं कंटिन्युटी काय लाईफ बघा तुम्ही. म्हणून तो उदासीन पुत्र जोपर्यंत पत्नी येत नाही तोपर्यंत आई वडिलांवर प्रेम करतो, नंतर विसरून जातो. त्याचं नाव आहे उदासीन पुत्र. आणि जो सेवक पुत्र आहे तो पुंडलिकासारखा आहे. कसा आहे? अरे हा विठ्ठल, हा परमात्मा कोणामुळे आला? पुंडलिकाच्या भावार्थे. पुंडलिकाच्या भावार्था ह्या ज्ञाता म्हणत असे काय गोकुळेऊनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्थे. अरे पुंडलिकाच्या भावार्थे हा कृष्ण परमात्मा साक्षात विटेवर उभा राहिला. मी PhD करत असताना मला एक प्रश्न विचारला. मला सांग म्हणाले, कारण की संशोधन करत असताना विठ्ठल महात्मे एक राची ढेरेंचं पुस्तक आहे. राची ढेरे फार मोठे साहित्यिक आहेत. मग मला माझ्या मित्राने प्रश्न विचारला, विठ्ठल आणि विठ्ठलाची आरती. योगी 28 विटेवरी उभा आहे ना. मग मला सांग म्हणाले की युगे 28 युगापासून तो पांडुरंग परमात्मा उभा आहे. आता सांगा तुम्ही, आहे का? बोला रे माझ्याशी, मी तुम्हाला बोलायला तुम्ही माझी जातीचे मज फेटो. अरे तुम्ही माझ्या जातीचे म्हणजे गैरअर्थ घेऊ नका. जातीचे याचा अर्थ असा आहे की भगवंतावरती एकनिष्ठ प्रेम करणारे. कारण माझं वाक्य नाही, नारोबारायांचं वाक्य आहे. का? ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता. पसादानातलं वाक्य, पण आपल्याला माहित नसतं कधी कधी, आपण फक्त म्हणून जातो. ईश्वर निष्ठांची मांदियाळी म्हणजे ईश्वरनिष्ठ लोक आहात तुम्ही, आणि ईश्वरावर प्रेम करणारे लोक आहेत म्हणजे माझ्या जातीचे लोक आहात. श्री माझ्याकडे जात नाही, मी जात पात धर्म कधीही मानत नाही. यातायाती धर्म नाही विष्णू अरे विष्णुदासाला जातच नाही, पण जात ही वस्तू अशी आहे, जात नाही त्याचं नाव आहे.
लक्षात ठेवा. पण म्हणून आपली एक जात आहे, म्हणजे तुमच्या आपली सगळ्यांची, कारण आपल्यासाठी माऊलीने प्रार्थना केली, इष्टवर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. म्हणून लक्षात ठेवा. कशावर बोलत होतो तुम्हाला की युगे 28, म्हणजे 28 युगापासून तो पांडुरंग परमात्मा उभा आहे का? बोला. मी म्हणतो नाही. आपल्याकडे हायचं बी उत्तर आहे, नाहीचं बी उत्तर आहे. कोणाचा डायलॉग आहे तुम्हाला माहिती आहे कोणा? म्हणजे अरे तो 28 युगापासून तो नाहीये उभा, आणि जर 28 युगापासून असता तो द्वापार युगात कुठे होता? कारण जर असं असतं तर गोकुळयुनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्थे असं म्हटलं असतं का? प्रश्न आहे. अभ्यासू कीर्तन करा तुम्ही, ऐकणाऱ्या विचार करा. गोकुळयुनी माझं प्रमाण आहे का बगल बच्ची आहे खिशातून काढून तुम्हाला सांगायला काही? तसे बी सांगता येतं बरं का. अरे तो 28व्या युगात उभा आहे, 28 युग नाही. म्हणजे कलियुग हे 28वं युग आहे. अनंत युगापासून त्याची सुरुवात आहे. आणि म्हणून कलियुग, म्हणून त्याचं प्रमाण दिलं. गोकुळयुनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्थे. मित्रांनो, म्हणून तो 28 युगापासून नाही. जरा डोक्याला ताण द्या. 28व्या युगात म्हणजे कलियुगात. म्हणून आरती लिहिणारे काय सामान्य नाहीये. कोणी लिहिली आरती? हा, तेवढं तरी माहिती. नाही तर काही लोक बऱ्याच वेळा आरती म्हणतात फक्त, मग कुठं लिहिली माहित नाही. आरती पूर्ण पाठ असेल पण त्याच्यावर कधी लक्ष दिलं नाही, कधी चिंतनच केलं नाही, त्या शब्दाचा कधी विचारच केला नाही. विचार केल्याशिवाय अविचारी माणसाने जर काही कृती केली तर काही घडू शकतं घरात. म्हणून 100 वेळा पोरगी घरात आणताना विचार करतात. बाबड सर कुठे गेले? फिरायला गेले का? म्हणजे 100 वेळा विचार करतात का? पोरगी घरात आला तुम्ही डायरेक्ट आणता का उत्तम महाराज? कुणाला देता का? कुणाची बी आणता का? मनाने करतील ते वेगळी, पण संस्कारी घराण्यातली, शिलवान घराण्यातली, खानदानी म्हणणार नाही. तुम्ही पण म्हणू नका माय बाप म्हणून. खानदानी अजिबात नाही. खानाची दान असेल ती खानदानी म्हणत जाऊ नका. काय म्हणत जा? शिलवान घराण्यातली, कुळवान घराण्यातली मुलगी आम्ही घेऊन. बदललं पाहिजे आपण. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. मग खानदानी म्हणायचं नाही, कारण खानाने आपल्या राज्यावर काही वर्ष राज्य केलंय. लक्षात ठेवा. मग खानदानी शब्द वापरायचा वापरणार नाहीत ना? हात वर करा बरं, कोण कोण वापरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे शिलवान घराण्यातली मुलगी आणताना आपण 100 वेळा विचार करतो. तसं मला म्हणायचंय संतांचं साहित्य अप्रतिम आहे. एका एका शब्दाचा जर तुम्ही शोध घ्यायला गेले अरे तर त्याचं आपल्याला आश्चर्य वाटतं. मी परवा एका संशोधनामध्ये म्हणालो, संत समागम रोकडे विषय आहे म्हणून सांगतो. परत विषयावर येणार आहे अजून. मला एक जणांनी विचारलं, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम ही यादी आहे. सगळेजण आपले भक्त मंडळी नेहमी आपण जप करत असताना वारीमध्ये, भजनामध्ये कधीतरी जप करत असतो संतांचा. निवृत्ती, नामदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, भजन करा. एकादशी सगळ्या संतांचा पुण्य लागेल.
निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई आता लक्षात ठेवा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुम्ही अभ्यास मंडळी आहात. एकनाथ नामदेव तुकाराम. मला सांगा आता क्रम उलटा आहे का? प्रोटोकॉल असतं का नाही तुमच्याकडे? आमदार खासदार आल्यास कोणाचा सत्कार पहिले करतात रे? सत्कार करताना पहिल्यांदा मोठ्याचा, पण बोलायला माईकवर पहिल्यांदा कोण? दोन्ही गोष्टी आहेत ना. सत्कार करायचा म्हणलं की पहिल्यांदा मोठ्याचा असतो, प्रोटोकॉल आहे. आणि बोलायला असलं की मोठा सगळ्यात शेवटी बोलतो. काय महाराज? मग आम्ही आज शेवटीच आहेत. गंमत मध्ये म्हटलं बरं का. बोलायला कोण असतो? का बोललो मी तुम्हाला हे? म्हणजे क्रम सांगतोय तुम्हाला. एकनाथ नामदेव तुकाराम. मग आता एकनाथ महाराज मध्येच कसे? कारण पहिल्यांदा बी नाही, सत्काराचा बी नाही विषय आणि बोलण्याचा पण नाही. मग नाथ महाराज मध्येच कसे? हा प्रश्न आहे का नाही तुम्हाला? कारण की नाथ महाराज नामदेव महाराजांच्या अगोदर जन्माला आले का नामदेवाच्या नंतर? बोला बोला लवकर. नंतर आले. मग तरी सुद्धा नामदेवाच्या अगोदर त्यांचं नाव का यादीमध्ये? कारण तुम्ही अभ्यास करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान इकडचे 4. एकनाथ नामदेव. आता मग सांगा मध्येच एकनाथ का? प्रश्न नाही का तुम्हाला पडला महाराज? पडलाय का नाही? एकनाथ नामदेव तुकाराम. मध्येच नाथ का आले? आता इथे पण प्रोटोकॉल आहे, पण इथला प्रोटोकॉल आध्यात्मिक आहे. अध्यात्मामधली अवस्था आहे, मनाची ती अवस्था आहे. का अवस्था आहे? कारण मन ज्या वेळेस निवृत्त होतं संसारातून त्याचं नाव निवृत्ती आहे. मन निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, त्याचं नाव ज्ञानदेव आहे. ज्ञान झाल्याशिवाय मार्ग सापडत नाही. कारण तुम्हाला कीर्तनाचं भजनाचं ज्ञान झालं म्हणून तुम्ही आलात, बरोबर आहे. आणि बेवड्याला
बेवडा कळतो ना तुम्हाला? हा. आजी म्हणाली मग म्हणजे घरी आहे वाटतं आजीच्या बेवडा. म्हणजे विचार करा. मग तसं प्रोटोकॉल काय आहे लक्षात आलं? म्हणजे मार्ग सापडल्याशिवाय, ज्ञान झाल्याशिवाय कीर्तनात बसू शकले का तुम्ही? आम्हाला ज्ञान झालं म्हणून आम्ही नोकरी सोडून, बायको पोरं सोडून म्हणणार नाही, कारण केलेच नाही तर तुम्ही असं म्हणाल. म्हणजे ज्ञान झालं म्हणून ना, म्हणून ज्ञान झाल्याशिवाय मार्ग सापडत नाही, म्हणून सोपान. सोपान म्हणजे शिडी, सोपान. आणि मार्ग सापडल्याशिवाय मुक्ती मिळत, त्याचं नाव आहे, नीट लक्षात ठेवा, मुक्ताबाई. आणि मुक्त झाल्याशिवाय या जगामध्ये एक नाथ दिसत नाही. मुक्त झाल्याशिवाय काय? मुक्त झाल्याशिवाय एक नाथ दिसत. एक नाथ म्हणजे एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आहे ना, म्हणून एक नाथ. लक्षात आलं? काय नाथ? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाथ. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाथ. विठोबाचे कळाला प्रोटोकॉल? एकनाथावर बोलतोय बरं का मधलं. आता इकडचे चार संपले. एकनाथ, नामदेव. अर्थ लक्षात ठेवा. म्हणून एकनाथ का, तर लक्षात आलं ना तुमच्या? एकनाथ म्हणजे दुसरं कोणीही आम्हाला दिसत, एकच नाथ दिसतो. पण केव्हा? मुक्त झाल्यानंतर. म्हणजे बघा, मुक्त झाले माणसं आज म्हणतात ना, आता निवडणूक आल्यात समजा, आता मामा म्हणले आम्ही निवडणुका होईपर्यंत मुक्त नाही. म्हणजे कशाला? कारण की आता व्यस्त आहोत. मुक्त म्हणजे स्वतंत्र, म्हणून एक नाथ. पण अशी अवस्था केव्हा प्राप्त होते? एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही, किंवा एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. कितीतरी उदाहरण देता येतील. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. कितीतरी का? म्हणून एकनाथ ही अवस्था प्राप्त होण्यासाठी कोण महत्वाचं आहे? काय महत्वाचं आहे? तर नामदेव. म्हणजे नाम महत्वाचं आहे, म्हणून नामदेव. आणि नामाचं महत्व किती आहे? गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम
ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड शब्द आहे. गगनाहुनी वाड नाम आहे. अरे माऊली म्हणतात निवृत्ती दादा, अरे काय महत्वाचं आहे? पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड. गगनाची कुणाला उंची मोजता आली, खोली मोजता आली? अरे आकाशामध्ये पोकळी आहे, त्या ओमच्या लहरची असते तशी. कितीही उंच गेले तरी तुम्हाला आकाश ते आकाशच दिसेल. ती पोकळी कोणालाही सापडली आतापर्यंत सापडली नाही का? नाही सापडली. अरे भगवंताचा थांग घ्यायला गेलेला ब्रह्मदेव. भगवान शंकराने विचारलं होतं, भगवान शंकराने तर विचारलं की तुम्ही माझी खोली शोधा, मी कुठे शोधा? शिव ब्रह्मदेव आकाशात गेले आणि खाली पाताळामध्ये विष्णूला पाठवलं. विष्णू पाताळात खाली कितीही खोल गेले तरी भगवान शंकराच्या लिंगाची खोली सापडली नाही. शिवलिंग आकार. आणि ब्रह्मदेव इतक्या उंच गेले आकाशामध्ये तरी सुद्धा ब्रह्मदेवाला ते सापडलं नाही. पण ब्रह्मदेवाला वाटलं आपण काहीतरी खोटं करावं. आता सगळ्यांचा विश्वास गायीवर नाही. ब्रह्मदेवाला वाटलं ही सगळ्यात तिन्ही लोकांची माय आहे, गाय आहे, तर गायीला कमीत कमी गायीला तिला सांगावं. गायीला बोलवलं, गाई तू एवढं म्हण की मी तुमचं शिखर पाहिलं. साक्षी लागेल ना, कारण कोणीही साक्षी पुरावा लागेल का नाही? उत्तम महाराज साक्षीशिवाय खेळच नाही ना. साक्षी सगळे. मग कुणाला साक्षी केलं? गाईला. कारण साक्षी, कारण ते काही आत्ताचं कोर्ट नव्हतं, आत्ताचा न्याय देणारा माणूस नव्हता. कारण की ज्या वेळेस जीवनामध्ये आत्ताचा माणूस बघा कोर्टामध्ये त्या चौकटीमध्ये एक माणूस उभा राहतो ना, आणि तो ज्यावेळेस शपथ घेतो काय, ज्या आरती नैवेद्य देईल त्या आरती कीर्तन संपवा असं. लक्षात घ्या थोडीशी गोष्ट. विठाला ब्रह्मदेवाने गाईला सांगितलं. साक्षी द्यायला मी तुम्हाला सांगत होतो, त्या कटऱ्यामध्ये जो माणूस असतो तो सांगतो काय, मैं गीता पे हाथ रखता हूं, मैं कसम खाता हूं गीता की, जो कुछ बोलूंगा सच बोलूंगा. आता त्या जे अध्यक्ष असतात ना वरती बसून, जे अध्यक्ष असतात का नाही, हे अध्यक्ष नाही बरं का, कोर्टातले न्यायाधीश. आणि न्यायाधीश असतो ना, त्या न्यायाधीशाचं फक्त पहिल्या शब्दावर लक्ष असतं. तो काय म्हणतो, मैं गीता पे हाथ रखकर कसम खाता हूं जो कुछ बोलूंगा सच बोलूंगा, झूठ के शिवाय कुछ नाही. काय म्हणाला तो? बघा त्या अध्यक्षाचं लक्ष त्याला वाटलं आता ठीक आहे, मैं गीता पे हाथ रखकर कसम खाता हूं जो कुछ बोलूंगा सच बोलूंगा. त्याला वाटलं तर ठीक आहे, म्हणजे पुढची प्रक्रिया ऑटोमॅटिक सुरू. अशा सह्या करत जाऊ नका, जाऊ द्या, बापलाच माणूस आहे. कारण एक असंही मुळे भरपूर. म्हणून पुढचा शब्द ऐकला नाही, जो कुछ बोलूंगा सच बोलूंगा, झूठ के शिवाय कुछ नहीं बोलूंगा. म्हणजे अशा प्रकारे तो न्यायाधीश नाही. म्हणून ब्रह्मदेव जेव्हा शिवलिंगाची उंची मोजायला गेले
त्यावेळेस साक्षी कुणाला केलं तर गाईला केलं. आणि गाईला सांगितलं, शिव म्हणाले काय झालं बघ ना. आता विष्णूला विचारलं, विष्णू त्याची काय लिंगाची खोली. ते म्हणे मला काही सापडली नाही, मी पाताळामध्ये सगळं पाहिलं. विष्णू सत्य बोलले, ब्रह्मदेव खोटे बोलले. खोटे बोलले म्हणजे साक्षी केलं. आणि ब्रह्मदेवाला भगवान शिवाने सांगितलं, भगवान ब्रह्मदेवा तू खोटं बोलतायस. म्हणे मी खोटं बोलत नाही, गाईला विचारा. गाईनं काय केलं, तोंडाने सांगितलं हो पाहिलं, पण शेपटी असे करत होती. माणसं बऱ्याच वेळा म्हणाल येस की नो, येस की नो, काहीच नाही. मान हलवली म्हणजे येस की नो. गाईचं शेपूट फक्त हलत होतं. आणि गाईचं तोंडाने सांगितलं की ब्रह्मदेवाने खसर शिखर पाहिले. भगवान शिव म्हणाले, ए गाई तुला बी मी शाप देतो, तुझी शेपटाकडून पूजा होईल, तोंडाने तू कधी अपवित्र खाऊ शकते. म्हणजे गाय सगळ्या ठिकाणी चांगलं खाऊ शकते पण तोंडाने अपवित्र खाते. शेपूट गाईचं सत्य बोललं म्हणून शेपटाची पूजा होते गाईची. अजूनही पाठीमागचा भाग गाईचा पूजा होतो, दुसऱ्या होत नाही. गाईला शाप दिला. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा या पृथ्वी तलावर तुझं एकच मंदिर असेल, दुसरं मंदिर नसणार. तू देवता म्हणून ह्या सगळ्या लोकांमध्ये या सगळ्या देवतासारखं पूजला जाणार नाहीस. भगवान शंकराचा शाप. पोकळी कशामुळे कशामुळे सांगत होतो एवढं लक्षात आलं पाहिजे. गगना हुनी वाढ नाम आहे. म्हणजे गगनापेक्षा, म्हणजे गगन इतकं उंच आहे की त्याच्या अजूनही कुणाला खोली मोजता उंची मोजता आली नाही. मला हे सांगायचं होतं. त्याच्यापेक्षा नाम मोठा आहे, म्हणजेच नामदेव एकनाथानंतर. आणि नामदेव किंमत, नामामुळे काय होतं, पुढचा शब्द आहे का, तू का, तू म्हणजे स्वतः, का प्रश्नचिन्ह आहे, राम म्हणजे तुझ्यामध्ये, राम म्हणजे चैतन्य, म्हणजे तुझ्यामध्ये जे चैतन्य आहे, तू जो जिवंत आहेस तो कुणामुळे आहे, कशामुळे, याचा तू विचार कर. म्हणून तू का राम. कळला आता, कळली ना प्रोटोकॉल. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नामदेव तुकाराम. कशामुळे सांगत होतो तुम्हाला मी एवढा प्रपंच, कशामुळे सांगत होतो की त्या विठ्ठलाचं नाव, विठ्ठल हा कलियुगात उभा आहे आणि पुंडलिका सारखा सेवक पुत्र. मुद्द्यावर या पुन्हा, मी कशावर एवढं पुढे लांब गेलो होतो. तुम्हाला 4 पुत्राचे प्रकार सांगत होतो. पुंडलिका सारखा सेवक पुत्र नाही. म्हणून रावण सुद्धा सेवक पुत्र होता, आई वडिलांची सेवा करण्यासाठी. माया बापे माया बापे पुत्राचे प्रकार समजले. सेवक पुत्र होता रावण. रावणाने आपल्या आईसाठी भगवान शंकराला प्रसन्न केलं, पण मागितलं काय, आईला पाहिजे होता आत्मलिंग. भगवान शंकराचं आत्मलिंग भगवान शंकराने दिलं, पण दैत्याचं, राक्षसाचं मागणं पुन्हा बघा, कारण राक्षसाची नजर पुन्हा कुठं जाणार. अहो त्या पार्वतीवर गेली, जगातली सगळ्यात सुंदर, विश्वातली आदिमाया, आदिशक्ती. रावणाने म्हटलं आता एक तर दे. भगवान शिव म्हणले मी प्रसन्न झालोय तुमच्यावर, तुम्हाला काय मागायचंय मागा. त्याने सांगितलं आईसाठी पूजेसाठी आत्मलिंग आणि माझ्यासाठी घ्या. पार्वती मागितली. आता पार्वती द्यायची म्हणजे भोलेनाथच ना. काय त्यांचं नाव,
शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा चक्रवर्ती त्याचे नाव माझे जिनी तुझे माया माझे जिनी त्याचे नाव महाकीर्ती माझे माया माझे बघा, भगवान शिव इतके भोळे होते, इतके भोळे होते, त्यांच्यासारखे तुम्ही बी भोळे नाहीत. आहे माणसं कधी कधी म्हणतात, अहो तो लय भोळा आहे हो, तो लय भोळा आहे हो. अरे पण बायको देईल का? देईल का कोणी बायको? मग एवढा भोळा भगवान शंकराने पार्वती ही देऊन टाकली. भगवान शंकराने पार्वती दिली, पण भावाला बहिणीची कीव येतेच ना हो. विष्णुदेव तिचे भाऊ होते, गणेशाचे मामा. आणि विष्णुदेवाला सांगितलं, आता मामाला वाटलं आपली बहीण राक्षसांच्या ताब्यात जाणं योग्य नाही, आता त्यांचं तर काय ते भोळेच भोळे. कोण? भगवान शिव. बायकोही देऊन टाकली हो स्वतःची. काय कमाल आहे. पण विचार करा, विष्णूने युक्ती केली, वरती मंदोदरीचं रूप दिसलं आणि तिकडं सांगितलं, महाराज पार्वतीला सांगितलं, माई तू आता रूप चेंज कर. आता ते रूप चेंज करायचं म्हणल्यास काय केलं? काय केलं कळलं ना मला? अरे महाकाली झाली ती. गळ्यामध्ये रुंड माळा, जीभ बाहेर, डोळे, तिनं रूप धारण केलं महाकालीचं. पार्वती मातेनं विष्णूने सांगितलं आणि काय केलं, सुंदर अशी पुतळी बनवली आणि ती पुतळा बनवून मंदोदरीचा भगवान शंकराजवळ ठेवला. भगवान शंकराजवळ मंदोदरीचा आणि विष्णू म्हटलं, रावण महाशय वरती बघा, तुमची चांगली बायको शंकराजवळ, तुम्ही वर बघा फक्त कुणाला घेऊन चालले. वर पाहिलं तर कोण? महाकाली. कालोक्य का महाकाल, महाकाली होती. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. काय महाकालीचं रूप. बापरे, रावणाने पाहिलं आता हे काही खरं नाही. अरे म्हणे तुझी मंदोदरी तिथे आहे. मग रावणाने काय केलं, पुन्हा त्या पार्वतीला महाकालीला भगवान शंकराजवळ ठेवलं आणि आपली आपली. ती काय मंदोदरी होती का हो? नाटक करायचं म्हणल्यास काय, चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. अरे भगवान विष्णू सारखा चतुर्गुणी नाही. मग ते एक काम झालं, पार्वती त्यांना मिळाली. दुसरं काम राहिलं, आत्मलिंग जर मिळालं आणि त्या आत्मलिंगाची जर पूजा केली तर पुन्हा रावण कधी अपयशी होणार नाही, रामाला विजय मिळणार नाही. गणपतीला सांगितलं, गणपती सारखा चतुर्थ कोणीच नाही. ब्रह्मांडाचा मालक ज्ञानेश्वर महाराजांची सुरुवात सुद्धा गणेशाच्या भूमीपासून आहे. या जगतामध्ये सगळ्यात गणपती चालतो ना तुम्हाला सगळ्यांना. कोणाकोणाला चालत नाही, सगळ्यांना चालतो, कारण ज्ञानेश्वर महाराजांची भूमी आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूप
सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीनासो अवधारिचो जे. गणेशाची, आणि म्हणून त्या गणेशाला सांगितलं, गणेशच फक्त या जीवनामध्ये की तो काही करू शकतो, दुसरा कोणताही देव काही करू शकत नाही. कारण सकलार्थ मती, मती म्हणजे बुद्धी आहे का नाही. आणि बुद्धी जर माणसाला असली ना, लक्षात ठेवा, बुद्धिवान माणसाच्या पाठीमागे पैसा येत असतो, पण पैसेवाल्याकडे बुद्धी जात नसते. लक्ष्मीच्या पाठीमागे विद्या जात नाही, पण विद्येच्या पाठीमागे लक्ष्मी येते. म्हणून मतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. अरे कोण म्हणलं? ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले. एवढं त्यांची ताकद आहे, घ्या त्यांचा आदर्श. म्हणजे मला कशाला सांगायचं, सकलार्थ मती प्रकाशू म्हणजे बुद्धीचा पालट केला आणि इंद्रियांचा मालक गणेश आहे. म्हणून ज्ञानेश्वरांनी सुद्धा गणेशाला प्रार्थना केली, तुकोबाराने सुद्धा केलं, नमिला गणपती माऊली शारदा. अहो मला सांगा, तुम्ही लग्न लावतात, लग्नामध्ये कुणाचंही लग्न असलं, ज्याला गणपती चालत नाही त्याच्याही घरचं लग्न असलं तरी पूजा कोणाची करावं लागते? गणपती. आणि कुठून सुरुवात करावं लागते? स्वस्ती श्री गणनायकम बुद्धं शरणं गच्छामि. आहे असं करता? हिंदू आहात ना? स्वस्ती. प्रारंभी विनती करो गणपती. लोकांना वाटेल लग्न लागेल. परत सकलार्थ गणपतीने बुद्धीचा पालट केला, रावणाला लघुशंका लागली आणि भगवान शंकराने लिंग देताना सांगितलं होतं की ज्या अर्थी तुला लघुशंका लागल्यानंतर हे लिंग तुझ्या जवळ ठेवायचं नाही, आणि ज्या ठिकाणी तू जमिनीवर ठेवलंस ते पुन्हा उचललं जाणार नाही. आणि गायी चारणारा ब्राह्मण मुलगा, ब्राह्मणाच्या मुलाचं, गायी चारणाऱ्या मुलाचं रूप घेतलं गणेशाने, गायी चारायला लागल्या आणि तेवढ्यामध्ये रावण महाशय झाले. रावणाला लघुशंका लागली, त्याला वाटलं कुणावर विश्वास ठेवू नये, पण ब्राह्मणावर तरी विश्वास ठेवला पाहिजे. तुम्ही बी तसेच आहात ना? काही सांगू द्या, आता मला खरं बोलायचंय तुम्हाला. मुहूर्त काढता मामा लग्नाचा, कोण लावतो वेळेवर लग्न? लाखातला एखादा, ते बी मिनिटं इकडं तिकडं होतात ना. मग मला सांगा, मुहूर्त पाहून काय उपयोग आहे का? आणि जर पाहिलं तर नीट घालाव ना. काशी म्हटलं हो, पवित्र म्हणावं. तुम्हाला काय अपवित्र वाटतं का? तुमच्या मनावर आहे, काय समजलं ते. मला काय करायचं? म्हणजे काशी या शब्दाचा पवित्र अर्थ आहे, म्हणजे काय केलं पाहिजे तुम्ही? मग मुहूर्त, अरे कशाला? आजही तुम्ही त्यांच्याच हाताने पाणी पिता, पण संत भगवान बाबाने सांगितलं, अशा खुळ्या पाबड्या कल्पनांना थारा दिला नाही. भगवान बाबाने अरे त्या देवीच्या पुढे बकरे काढणारे अंधश्रद्धा निर्मूलला छाड दिला संतांनी. मला एक मित्र म्हणला, अंधश्रद्धा, म्हटलं अंधश्रद्धा, श्रद्धा कधी अंध नसते, अंध असतो विश्वास. बळीचा बकरा, अरे तो बळी दिला जातो का बकरा? संत भगवान बाबांनी आम्हाला ही शिकवण दिली. संत तुकाराम महाराज आम्हाला ही शिकवण दिली. गायत्री विकवणी पोटाच्या भरी ती कुणाच्या अभंग आहेत का? अरे मी तुम्हाला नुसतं बोलायला नाही आलो, 2 तास तुमच्या समोर डिंगडांग कीर्तन करून मी पैसे घेऊन जाणारा माणूस नाहीये. मला माझ्या रक्ताची किंमत आहे, मला तुमच्या सगळ्यांची किंमत आहे की तुम्ही कुठेही विश्वास ठेवू नका. मला सांगा, ज्या ब्राह्मणाने 36चे 36 गुण काढून दिले तुमचे, दुसऱ्या वर्षी डिवोर्स आहे. तुम्ही नाहीये, बोला माझ्याशी, बोलत जा. 36चे 36 गुण मिळाले. घरांची भीती आहे,
तुम्ही एखाद्याकडे गेलात आणि सांगितलं महाराज आमचे पोराचं लग्न होत नाही, पोरीचं लग्न होत नाही, ग्रह फार खराब आहेत, मला सांगा असा कोणीतरी आहे का की तो तुम्हाला नील हाताने पाठवेल? बाई काहीच नाही तुझ्या घरी. अरे काहीतरी सांगेलच. शांती म्हणा, उपशांती, पुंसवन शांती, अमुक शांती, ढमुक शांती, काल सर्प, नारायण नागबली सगळं सांगितलं, पण पोरीचं लग्न काही जमलं नाही का? अरे संतांचे अभंग पहा, मला हे सांगायचंय. संत भगवान बाबाने आम्हाला सांगितलं शिका, संघटित व्हा. का सांगितलं? त्याचं कारण आहे, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि वाघिणीचं दूध पिल्याशिवाय माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून शिक्षण सांगितलं. माझ्या समाजामध्ये शिक्षणाची कमतरता आहे. अरे भगवान बाबा सांगायचे एकर पर वीक, पण पोराला शिकव. शेत एकर बिघा वीक आणि मग शिकव पोराला, कारण शिकल्याशिवाय त्याला ज्ञान होणार नाही. ज्ञान झाल्याशिवाय तुम्ही असल्या भंक गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. अरे हे शिकवलं संतांनी. का शिकवलं? 900 पुत्र होते तरी का करणे लागे पती. ऐकलं ना तुम्ही? जर 900 पोरं झाले असते तर नवरा करायची काय गरज आहे? माझं प्रमाण नाही भाऊ बाबा. केस करायचे असतील तर श्री क्षेत्र देहू, ऍड्रेस सांगतो, श्री संत तुकाराम महाराज. असं काही होत नाही. म्हणून संतांनी काय सांगितलं आमच्या भगवान बाबांनी, वामन भाऊनी? असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. म्हणजे नवस का? अरे तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही महान बनले पाहिजे, कर्तृत्वाने तुम्ही पुढे गेले पाहिजे. आणि म्हणून जगामध्ये जर सत्य शिक्षण देत असेल तर कोण देतात? संत देतात. म्हणूनच संततेची संततेच कोण? ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाणा टोना, नेनते काही टाना टोना. नाम स्मरणा वाचो. शिन्नरला कुणाच्या घरासमोर लिंबू काढले जातात का? ओ माय. माय हा पवित्र शब्द आहे मराठवाड्याच्या मातीतला. भगवान बाबा माय म्हणायचे. माय म्हणजे आई, मम्मी नाही. मम्मी कोण म्हणतो? अवघड आहे सगळा विषय. मला सांगायचं होतं सकलार्थमती प्रकाश, कारण मी इकडे जर घुसला तर पुन्हा येणार नाही. आणि तुम्ही म्हणाल मग कीर्तन कुठेच राहिलं, कारण विद्वान बाबा बसलेत काही काही इथे. मग कीर्तन मुद्द्यावर नाही आलं का मग परीक्षा असते का नाही? मृदंगाचं वाद्य कशावर? तालावर बरोबर ठेका पडला की. बघा टाळ्या कशा वाजवल्या तुम्ही? कोणी वाजवल्या? ज्याला त्याचं ज्ञान होतं का नाही. मी बघत होतो, बाकीचे सगळे काही घेणं देणं नाही. अशातला प्रकार आहे. म्हणजे काय? अरे गणपतीने बुद्धीमध्ये पालट केला. रावणाने सांगितलं मी फक्त कशावर बोलत होतो? गणपतीने ब्राह्मणाच्या मुलाचा वेश धारण केला होता आणि ब्राह्मणाच्या मुलावर तरी रावणाला वाटलं विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून रावणाने विश्वास ठेवला. आपला आत्मलिंग गणपती जवळ दिलं. म्हणजे तो काही गणपती नव्हता, गुराख्याचा मुलगा. ब्राह्मण फक्त त्याचं जानवं पाहिलं, त्याच्यावर विश्वास ठेवला. चोटी पाहिली शेंडी आणि शेंडीवर विश्वास ठेवला. लोक बऱ्याच वेळा असं करतात. टीका दिसला, वारकरी दिसला, ढोपी दिसली, हे सगळं दिसलं की वारकरी विश्वास. आणि असं वेश करणारे वारकरी आमच्या यात्रेत भरपूर असतात. फक्त वेश करणारे वारकरी वेगळाच असतो अजून. मग म्हणता हे गेलं आणि ते गेलं. गेलं तर गेलं. लोक म्हणले वारकरी चोर असतात. पुन्हा काय म्हणलं? आमचे गुरुजी म्हणायचे वारकरी कसा चोर असेल रे? वारकऱ्याचा ड्रेस घातलेला तो चोर होता, त्याने चोरी केली. काय शब्द आहेत. लोक म्हणले साधूने असं केलं. अरे साधू असं करत असतो का? चोर वारकरी झाला. तर त्या गुंडाने साधूचे कपडे घातले तसं केलं. रावणावर तरी कुणा विश्वास ठेवला असता रे? पण रावणाने कशाचा वेश घेतला? सीताला पळवताना. साधू हसले ना तुम्ही. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, सीतामाई म्हणजे ती तुम्हीच ना रे. सीतामाई म्हणजे कोण? सीता आहे तरी कोण?
फसले ना कशामुळे? म्हणून सांगितलं महाराज विचार करा. त्या गुराख्याच्या मुलावर विश्वास ठेवला, आत्मलिंग दिलं, पण गणपतीने सांगितलं अरे रावणा मी आत्मलिंग घेतो, पण माझ्या गायी जर कुठे गेल्या तर मी तुला फक्त 3 हाका मारेल. 3 हाका मारून जर 3 हाका मारेपर्यंत जर तू नाही आलास तर हे शिवलिंग खाली ठेवलं जाईल. रावणाला लघुशंका लागली, लघुशंका संपत नाही तोपर्यंत लगेच हाक आली, ए रावणा. रावण हाताने जोरात लगेच गणपती दुसऱ्या, ए रावणा. तिसरी हाक, रावणा. शिवलिंग खाली ठेवलं, रावण पळत आला. गणपती तोपर्यंत गायी गायब, गणपती बी गायब. फक्त जाता जाता खाली गायीचा एक कान राहिला आणि त्या कानाला रावणाने धरलं म्हणून गोकर्ण. आणि जे शिवलिंग होतं ते महाबळेश्वर म्हणून गोकर्ण महाबळेश्वर. मित्रांनो मला हे सांगायचं होतं की रावणाने आत्मलिंग आणण्यासाठी गोकर्ण पुन्हा 1000, 10 तोंड, 20 हात सगळे उचलले पण आत्मलिंग उचललं नाही. सेवक पुत्र महत्वाचा होता. आणि मला सांगायचं होतं की रावणासारखा भक्त नाही म्हणून दैत्याची सुद्धा आवड आहे. काय होती दैत्याची आवड? तर काय मागितलं तर पार्वती मागितली. मूळ मुद्द्यावर आता मला काय सांगायचं होतं, माझी ये जीवी आवडे संत समागम रोकडे. म्हणजे माझ्या जीवनामध्ये जर म्हणजे दैत्याची मागणी वेगळी, संतांची मागणी काय, देव बसे चित्ते त्याचे घडावे संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोनी दे, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. आता कळलं तुम्हाला वेगवेगळ्या मागणी, वेगवेगळ्या जीवाची आवडी. पण प्रत्येकाच्या जीवनाची एक वेगळी आवड असते. कुणाला राजकारणाची आवड असते, कुणाला समाजकारणाची आवड असते, कुणाला धर्मकारणाची आवड असते. प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. पण अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज काय म्हणतात, माझे जीवेची आवडे आवडे माझी जीवी आवडे, माझी जीवी आवडे, माझी जीवी आवडे.
या जीवी आवडे, माझी या जीवी आवडे. काय आवडे? संत समागम रोकडे, हेचे द्यावे कृपा. याची द्यावे कृपादान, कृपाळू तो नारायण. अरे संत समागमाशिवाय दुसरी कुठलीही रोकड आहे. म्हणजे रोख म्हणजे काय? नगदी. रोख म्हणजे सत्य. माझ्या मनाची सत्य आवड सांगतो. नाथ महाराज म्हणतात मला संतांचा समागम आवडतो. आणि देवा तुला द्यायचंच असेल, कारण नाथ महाराजांना बऱ्याच वेळा सांगितलं देवा काहीतरी मागा मागा मागा. नाथ महाराज म्हणले मला मागायला काही गरजच नाही, मला मागूच वाटत नाही. काय म्हणलं अरे काहीतरी मागा. तर जर देवाला द्यावेच असेल तर हेची द्यावे द्यावे. तुम्हाला आपण म्हटलं तुम्हाला काही पाहिजे, जर द्यायचंच आहे ना तुम्हाला तर काय द्या? दान. कुठलं दान? ज्वारी, पैसे, कृपेचं. कशाचं दान आहे? कृपा कशी होते? संतांच्या नजरेतून एक कृपा होते. डोळ्यामध्ये जेव्हा डोळे भिडतात संतांचे, तेव्हा संतांच्या नजरेतून एक कृपादान होतं. संतेच्या हातातून एक कृपादान होतं आणि संतांच्या पायाच्या अंगठ्यावरून एक कृपादान. म्हणून सर्व भावे विनवणी मस्तक चरणी देवाच्या. कारण सर्व भावे विनवणी मस्तक चरणी देवाच्या. देवाच्या चरणावर जर मस्तक ठेवलं तर चरणावर, म्हणजे लोक आजकाल नमस्कार करतात मॅडम, मग फळ बी त्याला तसंच. म्हणून संतांच्या देवाच्या चरणावर डोकं ठेवलंय. म्हणून आतापर्यंत पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवायला लावले का नाही? हो. सर्व भावे विनवणी मस्तक चरणी ठेवीत. देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं पाहिजे. देवाचं चरण. आणि मग हे दान दे आम्हाला. कोणतं? कृपादान. हेची दावे कृपादान, 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 हेची कृपाळू तो नारायण, हेचे द्यावे कृपादान. काही वेळेला दान देतात लोक. दानाचे सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये, गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये दानाचे प्रकार सांगितले. तामसिक दान, राजसिक दान, सात्विक दान. दान देताना मन कसं असावं? आणि मग महाराजांनी सांगितलं कृपादान दे. धन नको, दौलत नको, काही नको, फक्त कृपा असू द्या. कारण कृपेमध्ये तर भरपूर सगळं काही आहे. अरे म्हणून तर भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न संत होते. काहीच कमी नव्हतं म्हणून भगवान बाबा म्हणले द्यायचं ना देवा मला काही दे. आणि मुद्दाम भगवान बाबांच्या स्मृती सोहळ्या निमित्ताने हे कीर्तन आहे. 7व्या दिवसाचं कीर्तन आहे. भगवान बाबांनी काही मागितलं नाही देवाकडे. देवाला सांगितलं तुला द्यायचं ना देवा. नाथ महाराजांसारखं सांगितलं हेची द्यावे कृपादान.
कृपाळ तो नारायण. नारायणा तू देणार आहेस दान द्यायचं. महाराज दान देताना लोक विचार केला पाहिजे, नाहीतर बऱ्याच वेळेला कधी कधी पाप करता पुण्य घडे आणि पुण्य करता पाप घडे. अशा काही ठिकाणी ते लोक दान देताना तमाशाला कधी दान देऊ नका. वा, म्हणजे तमाशा होतो का शिन्नर मध्ये? होतो. उदयजी होतो का यात्रेला का? बर. म्हणजे लक्षात ठेवा की दान देताना लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर पाप करता करता पुण्य घडतं, पुण्य करता करता पाप घडतं. कुठं द्यावं दान? तद्दानम सात्विक दानम देश कालेच पात्रेच. देश काळ आणि व्यक्ती पात्र बघितली पाहिजे, आणि जर पात्र व्यक्तीला दान नाही दिलं तर तुमचं दान काही उपयोगाचं होत नाही. समजा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तुम्ही गेले आणि पेटीमध्ये दान पेटीत 1000 रुपये टाकले आणि रस्त्याने भिकारी जात होता, आणि तो भिकारी म्हणण्यापेक्षा एका मुलाला दूध पाजण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरात त्याने 1000ची नोट टाकली. श्रावण महिन्यातला सोमवार होता. 5 लिटर दूध घेऊन जात होता. भगवान शंकराला 5 लिटर दुधाचा अभिषेक करायचा होता, आणि 5 लिटर दुधाचा अभिषेक करायचा असताना ती माई म्हणते, मला फक्त थोडस, माझं पोरग फार, माझ्या स्तनामध्ये दूध कमी आहे आणि त्या मुलाला फक्त थोडस दूध पाहिजे. 1/2 लिटर मला दूध द्या, 1/2 लिटर दूध द्या. मला सांगा, पूजेला दूध नाही मी. कोण होतं? बालक. याने महादेवाच्या पिंडीवर सगळं 5 लिटर दूध टाकलं. महादेव प्रसन्न होणार का? बोला. नाही होणार. अरे त्या महादेवाला एक चिमूटभर म्हणण्यापेक्षा एक पेलाभर दूध टाकलं असतं तरी महादेव प्रसन्न झाला असता. पण या बाईलाच्या मुलाला जर त्या 1/2 लिटर दूध दिलं असतंस तर भगवान शंकर तुझ्याकडे डमरू वाजवत आले असते. भुकेल्याची भूक जाणार, ताणेल्याची तहान जाणार. संतांनी हा धर्म शिकवलाय. सर्वमुखी द्यावे अन्न, पाप विचारू मुलांना शिक्षण द्या, गरीबाच्या मुलांना शिक्षण द्या, त्याला पैसा द्या. कुठेही पैसा व्यर्थ खर्च करू नका. जिथे गरज नाही तिथे देऊ नका. मित्रांनो, दानाबद्दल तुम्हाला एक उदाहरण देतो. 10 मिनिटं माझ्याकडे बाकी आहेत, कारण मी 10 मिनिटं लेट आलो होतो. प्राध्यापक आहे मामा. 10 मिनिटं लेट आलो होतो म्हणून 10 मिनिटं लेट सोडणार आहे कीर्तन, संयोजकाची परवानगी घेऊन आलो होतो. कारण तुम्हाला माहिती आहे, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सगळंच माहिती तुम्हाला, पण कशाला बोलत होतो आता. तसं 2 तास बाकी आहे, 10 मिनिट. तर एक दानाचं महत्व सांगतो. एक गावामध्ये एक सखूबाई नावाची एक खूप चांगली भक्त होती. तुमच्यापैकी जर कुणाचं नाव सखूबाई असेल तर मला माफ करा, तुमच्यातली नाही. भक्त सखूबाई. आणि भक्त सखूबाई दान. पूर्वी बघा सारवायचे लोक, आजकाल सारवणं गेलं म्हणा मामा. पूर्वी घर सारवायचे, आणि घर सारवताना सकाळी सकाळी वासुदेव आला रे वासुदेव आला, 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 वासुदेव आला रे वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, सकाळच्या पारी हरिनाम हे बोला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, सकाळच्या पारी हरिनाम बोला. आता वासुदेव बी गेला आणि सगळंच गेलं. तांबे महाराज गेलं सगळं. मग वासुदेव आल्यानंतर पूर्वीची म्हातारी आजी सारवणारी
म्हणजे एक सखूबाई भक्त, ती दान दिल्याशिवाय घरात कोणी आलं तरी कमीत कमी पाणी तरी द्यावं. भारतीय संस्कृती आहे. घरामध्ये दुश्मन जरी आला तरी त्याला असं म्हणे, त्याला काय पाणी देतो. द्रौपदीचं चरित्र म्हणून आहे. आपले 5 पुत्र अश्वत्थाम्याने मारले आणि तो आल्यानंतर द्रौपदी म्हणते, अर्जुना म्हणत असेल का हो? आता सांगतोय मी ते. त्यांना आता काय म्हणतात? सविता, मंगल म्हणजे माणूस बर का, म्हणजे अरे कारे नावाने भाषा बोलतात. बरं झालं तुम्ही सिन्नर मध्ये राहतात. सर पुण्यामध्ये कसं चालतं हो आपल्या? खालीमान घालतो. बर, का घालतात खालीमान? कारण की माझे मित्र मला सांगतात. कारण आमची वहिनी आमच्या मित्रांना म्हणत असते, काय रे दीपक, सकाळचा चहा मी केला होता, आता तू करायचंस. भांडे मी घासले सकाळचे, आता तू घासायचेस. नाही ना, आहे का? उदय भाऊ म्हणतात तसंच आहे महाराज, काय टेन्शन. तर काय आहे, कारण दोघं बी राजकारण करतात. हे दोघांचं उदाहरण मी नोकरी करणाऱ्यांचं दिलं, कारण दोघंही थकतात, दोघंही प्रचार दौरे करतात. असातला प्रकार आहे मित्रांनो. मला हे सांगायचं होतं की असं चालतं तिथे पुण्यात. असं मलाही माहित नाही बरं का, तुम्हाला अनुभव आहे का? अजिबात नाही, मित्र सांगतात. मग तसं अर्जुन, द्रौपदी दयेचं स्वरूप आहे. 5 पुत्र मारले तरी सांगितलं आपल्या दारात आलेलं आहे, त्याला तसं करायचं नाही. मला काय म्हणायचं होतं, दारात आलेल्या माणसाला काहीतरी दिलं पाहिजे, मला याच्यावर सांगायचं होतं. द्रौपदी ते ठीक आहे, म्हणजे दान त्या वसुदेवाला त्या बाईने सारवता हात थोडा गडबडीत धुतला. थोडस शेणाचं थोडासा कण राहिला आणि तसंच ज्वारीची मूठ घेतली आणि दान दिलं वसुदेवाला. जसं दान दिलं तसं शेणाचा कण सुद्धा दानात गेला. शेणाचा दानात कण गेला. ही सखूबाई रोज भक्ती सूर्यदेवाची भक्ती करायची, कारण साक्षात दिसणारा देव सूर्य आहे. ज्योतिषाम आदित्य भागवतामध्ये वर्णन आहे, रामायणामध्ये वर्णन आहे. सूर्याची पूजा राम सुद्धा करायचे. सगळेच आपण करत असतो, कारण सूर्याच्या पहाटेच्या प्रहरी अरुणोदयाच्या वेळी जर तुम्ही 10 मिनिटं सूर्याकडे पाहिलं, 5 मिनिटं, पण अरुणोदयाच्या वेळी लक्षात ठेवा, नाही तर भर दुपारी पाहाल. अरुणोदयाच्या वेळी जर तुम्ही सूर्याकडे पाहिलं सकाळी पहाटे, तर तुम्हाला चष्मा लागणार नाही. सूर्याची ताकद आहे मामा, एवढी ताकद आहे बघा तुम्ही. आता त्याच्यावर मी नंतर बोलेल. बाबड सर 25 तारखेला तुमच्या गावात यायचंय मला, तेव्हा मी नक्की बोलेल दात्रीला. आणि म्हणून सूर्याचं महत्व, म्हणून ते काय केलं की रोज ती बाई सूर्याला पाणी फिरवायची आणि सूर्याला पहिलं ताट नैवेद्य सूर्याला द्यायची. आणि पाणी फिरवलं नैवेद्याला की ताट जसं उठायचं, तिची तपश्चर्या बघा, जसं ताट उठलं तसं डायरेक्ट सूर्य लोकाला जायचं पाणी फिरवल्याबरोबर. काय तपश्चर्या तिची. एका दिवशी 17-18 वर्षाचा मुलगा घरात, आणि त्याला वाटलं आपली आई रोज पाणी फिरवल्याबरोबर हे ताट उठून जातं कुठे नेमकं, आपल्याला आज दुसऱ्या दिवशी ताट जाऊ द्यायचं. ताट जसं उठलं तसं याने ते पकडलं. ताटासोबत पुत्र सुद्धा वर गेला तर कुठे गेला? सूर्यलोकाला. सूर्यलोकाला गेल्यानंतर सूर्यलोकांवर त्यानं सांगितलं सूर्याने, अरे अरुणा कोण? सूर्याचा सारथी. त्याला सांगितलं हा आपल्या भक्तीनबाईचा मुलगा आहे, आणि जर भक्तीनबाईचा मुलगा असेल तर याला सूर्यलोक दाखवा. सगळ्या ठिकाणी सूर्यलोक दाखवला. वेगवेगळे सगळे ढिगारे होते, चांदी सोने सगळे, पण एका ठिकाणी शेणाचा ढिगारा होता. उदाहरण लक्षात ठेवा. आणि शेणाचा ढिगारा, तो म्हणे इथं सगळं एवढं चांगलं आहे आणि इथं शेण कसं आलं, आणि याचा काय उपयोग? तो म्हणे तुझ्या आईला खायचंय. काय म्हणाला? माझी आई तर एवढं पुण्य करते आणि शेण एवढा ढिगारा माझ्या आईला खायचंय. त्याने सांगितलं खायचंय हो. म्हणे कसा? कारण तुझ्या आईने दान देताना शेणाचा कण सुद्धा दानात आला होता, आणि त्याचं व्याजाने वाढतं, कारण दान दिलं की ते वरती व्याजाने वाढतं.
मग शेण सुद्धा दिलं तर शेण सुद्धा वाढलं. मग त्याला याच्यासाठी उपाय काय? याच्यासाठी उपाय सांगतो म्हणे तुला. तू किती वर्षाचा आहेस? म्हणे 18 वर्षाचा. 18 वर्षाच्या मुलाची आई सांगितलं तुझी आई आहे, पण तुला एक काम करावं लागेल. म्हणे काय? ते म्हणे तुझ्या आईजवळ पहाटे 4 ते 6 पर्यंत बिगर वस्त्राने झोपायचं. कारण आईजवळ मुलगा झोपला तरी विकार उत्पन्न होत नाही. नीट लक्षात ठेवा, पहिले समजून घ्या. कितीही आई असेल तरी मुलगाला जवळ विकार येत नाही. आतापर्यंत असं कधी घडलं नाही. म्हणून त्याने सांगितलं 4 ते 6 ह्याच वेळेला. का? कारण की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात पूर्वीचे लोक बाजा बाहेर टाकायचे खाटा आणि खाटेवर ते झोपायचे. आणि खाटेवर झोपल्यानंतर एवढं, मग पूर्वी काही टॉयलेट नव्हत्या. सगळ्यांच्या टॉयलेट कुठे होत्या? गावाच्या बाहेर. मग सगळे डबा घेऊन जायचे. आणि त्यावेळेस मग काय करायचं? बाया, स्त्रिया काय असतात हो, प्रचार यंत्रणा त्यांच्याकडे खूप जोरात आहे. ते फक्त झोपला तो आणि तेवढ्यात एक बाई गेली. ते भाई सखूबाई बघ ना, एवढं पोरग झालंय, नागो झोपले, तिच्याजवळ काही कळत नाही तिला. कशाची सखूबाई लावली म्हणे तू? सखूबाई. बाई जाऊ दे, आपल्यातच ठेव, कुणाला सांगू नको बरं. मग ती तिच्या लगेच माहिती कुणाला सांगू नको बरं का. अख्खी पहिली गल्ली पहिल्या दिवशी आली, सगळ्यांनी निंदा केली. दुसऱ्या दिवशी दुसरी गल्ली आली. किती दिवस सांगितलं होतं सूर्याने? 4 दिवस. 4ही गल्ल्या आल्या. 4ही दिवस काय केलं? बाई सखूबाई बोलायचं नाही, सखूबाई बोलायचं नाही. पण एक सुतार बाबा तिथे होता. त्याची बाई म्हणली, अहो तुम्हाला काही माहिती पडलं का? ए चुप म्हणे, मला काही सांगू नको, मी कुणाचं निंदा ऐकत नाही, कुणाचं काही बोलत नाही, मला काही घेणं देणं नाही. आणि सखूबाई ते काहीच बोलले नाही. सुतार बाबा, त्याच्या बायकोने कितीही सांगितलं तरी. मग 4थ्या दिवशी 4 दिवस झाले. 5व्या दिवशी परत ताटासोबत गेला. पुढा फिरलं तर फक्त गोटी इतकं शेण शिल्लक राहिलं. म्हणे एवढं कुठे गेलं? म्हणे ज्यांनी म्हटलं सगळं त्यांच्याकडे गेलं. 4ही गल्ल्यांना वाटून गेलं गोटी, थोडं 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 थोडं. म्हणजे दानाचं महत्व लक्षात ठेवा. आणि निंदा आणि दानी, दानी आणि निंदा जवळचे शब्द आहे जरा. म्हणजे दान केलं पण निंदा केली तर ते सुद्धा तुम्हाला भोगा लागतो. म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी. कारण सगळी निंदा केली आपली, जर कोणी निंदा करत असेल ना तर सगळं धुवून जातं. काही काळजी करायची नाही. निंदा करणाऱ्याला करू द्यायची खुशाल. आपलं त्यांच्या पाठीमागे आपलं जेवढं आहे पाप तेवढं धुतलं जातं महाराज. म्हणून काय म्हणले? हेची द्यावे कृपादान. कृपाळू तू नारायण. अर्ध कीर्तन झालं. नारद कीर्तन झाल्यास नियम आहे, एकदा विठोबा रुक्माईचं सगळ्यांनी भजन करायचं. विठोबा रुक्माई, सगळे काही वर्ष त्याचप्रमाणे बाळाजी समाधानचे गायकवाड दुसऱ्या दिवशीच्या पंक्तीला जे अनुपस्थित होते त्यांनी या ठिकाणी यायचं आहे.
हेची द्यावे कृपादान कृपाळू तू नारायण. कोणी उठायचं नाहीये. एक 5 मिनिटांमध्ये कीर्तन संपणार आहे. तुम्हाला वाटलं अर्ध कीर्तन झालंय उठून जाऊ काय काय? अर्ध झालंय बरं का, त्याला उठून जायचं त्याने जा. पण कीर्तनातून उठून गेलं की बेडूक बनावं लागतं, हे लक्षात ठेवा. कृपादान कृपाळू तू नारायण. मित्रांनो, संत श्रेष्ठ ज्यांनी पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचावी, निंदा तर प्रत्येक संतांची झालेली आहे. संत जेणे व्हावे तेने जग बोलणे सोसावे. संतांची निंदा प्रत्येक होते. एवढंच नव्हे तर संत जर बनायचं असेल ना तर लोकांचं बोलणं सहन केलं पाहिजे. ज्ञानदेवाला मुक्ताबाई म्हणते, दादा लक्षात ठेव रे, जीवदाताने चाविली कोणी बत्तीशी पाडिली. मुक्ताबाई म्हणते, ज्ञानदादा हे जग बोलणार, कारण तू संत झालायस ना. संत होणं एवढं सोपं नाही. डॉक्टर होणं सोपं आहे, इंजिनियर होणं सोपं आहे, वकील होणं सोपं आहे, पण संत होणं सोपं नाही. कारण की संत बनल्यानंतर जगाचे आघात सोसावे लागतात. याच्यासाठी चोपदार असतो. जगाचे आघात सोसावे. भगवान बाबांना सुद्धा स्त्रीचा आरोप आला. भगवान बाबांच्या पलंगावरती चोळ्या ठेवण्यात आल्या. पूर्वीच्या स्त्रिया चोळ्या नेसायच्या, आज ब्लाऊज आले. चोळ्या ठेवल्या आणि सांगितलं, बाबा तुम्ही तर ब्रह्मचारी ना, मग चोळ्या कशा आल्या? अरे चोळ्या कशा आल्या? त्याने सांगितलं, याचं उत्तर मी एकादशीला देईल. आज काय आहे? एकादशी. आणि त्या गडावरून बाबाने सांगितलं, त्या गडावर गेले, स्वतःचं लिंग कापलं. लिंग कापल्यानंतर त्याचं जे रक्त पडलं त्याच्या तुळशी उगवल्या. कलियुगातले संत आहेत, 100 वर्षापूर्वीचे संत आहेत. म्हणून संत भगवान बाबा मूर्तिमंत वैराग्य, म्हणजे संत भगवान बाबा ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि वामन भाऊ संत तुकाराम. एवढी ताकद आहे. म्हणून संत समागम रोकडे. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा सांगितलं, आम्हाला दुसरं काही नको, संत भगवान बाबांच्या कृपा छत्राखाली, संत वामन भाऊ महाराजांच्या कृपाखाली, जगद्गुरु तुकोबारायांच्या, निळोबारायांच्या. अरे कोणत्याही जातीचा संत नसतो, संताला जात नसते. साधूचं कुळ पाहू नये आणि गंगेचं मूळ पाहू नये. पण साधू त्याच्या मरणी ओळखावा. साधू रणांगणामध्ये शूर ओळखावा. अशा प्रकारे संत भगवान बाबांचा स्मृती सोहळा शिन्नरकरांचं भाग्य आहे. शिन्नरकर ही भूमी अतिशय पवित्र भूमी आहे. का?
शिन्नरकरांना फार मोठा इतिहास आहे, मी सांगत बसणार नाही, कधीतरी सांगेन. या भूमीमध्ये म्हणून सर्व सिन्नरकर वासियांना मी धन्यवाद देतो की त्यांनी याच्यापेक्षा अजून जोरात संत भगवान बाबांचा सोहळा करावा. संत हे कोणाचे? संत कृपाळू असतात, मायबाप असतात. संत कोणाचे एका जाती धर्माचे नसतात. अरे तुम्ही आपण संत वाटून घेतले. तुकाराम महाराज मराठा समाजाचे, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजाचे, निळोबाराय ब्राह्मण समाजाचे, सावता माळी समाजाचे, गोरोबा कुंभार समाजाचे. अरे काय हे चाललंय काय? संतांचं एक आहे, लक्षात ठेवा. काय? देह कष्टविधी परोपकारे जगाच्या कल्याणा